today in this class we have to study about the प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर अँड देअर मेजरमेंट. जे प्रॉपर्टीज मॅटर आहे आणि त्याचं मेजरमेंट आपण कसं कसं केलं जातं त्याबद्दल आजच्या क्लासमध्ये आपण स्टडी करूया. ओके, तर बघा पहिल्यांदा काय दिलं बघा त्यांनी, द डिफरंट काइंड्स ऑफ द मॅटर हॅव द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज. ओके, वी नो दॅट द डिफरंट काइंड्स ऑफ द मॅटर हॅव द characteristic properties which can be classified into the two categories. One is the physical and another one is the chemical properties. Okay, these are the two different categories of the properties. जे मॅटर असतात त्या मॅटरचे ह्या दोन क्लासी कॅटेगरीमध्ये त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे. तर मॅटर आपल्याला माहिती आहे, मॅटर इट इज वन ऑफ द सबस्टन्स और वन ऑफ द ऑब्जेक्ट दे हॅविंग द डिफरंट स्टेट्स ऑफ द मॅटर. फ्रॉम दॅट दे आर categorized into the two different properties, physical and the chemical. Okay, so first of all one is the physical properties are those which can be measured or observed without changing the chemical composition of the substance. तर physical property ला आपण म्हणजे नेमका आपण काय मेजरमेंट करतो त्यात which can be measured or observed without changing the chemical composition. हे physical property आपल्याला मेजरमेंट करता येते किंवा आपल्याला ऑब्झर्वेशन करता येते कशाने, तर विदाउट चेंजिंग द एनी केमिकल कंपोजिशन ऑफ द सबस्टन्स. तर जे सबस्टन्स असते त्या सबस्टन्सचं कुठल्याही केमिकल चेंजेस न करता आपल्याला मेजरमेंट किंवा त्याचं ऑब्झर्वेशन आपण करू शकतो. फॉर एक्झाम्पल पण दिलेत बघा त्यांनी, कलर आपण इझिली मेजरमेंट आपण ऑब्झर्वेशन करू शकतो. एखादा मॅटर असेल तर त्या मॅटरचं आपण कलर ऑब्झर्वेशन करू शकतो. त्याचं कलर रेड आहे का, ग्रीन, येलो, पिंक और एनी अदर कलर इज प्रेजेंट, देन वी can observe easily. Okay, and second is the odor we can also observe. Okay, which type of smell is present in that matter. Okay, the next one is the melting point. We can measure melting point of the any matter. Okay, melting point is one of the measurable property. Then boiling point, it is also we can measure by using the temperature or temperature they having the different, it may be Celsius, it may be Kelvin, or it may be Fahrenheit. Okay, if any solid component is present then we can also measure the density of that given matter. Okay, हे सगळ्या प्रॉपर्टी आपल्याला मेजरमेंट करता येते. कलर असू दे, त्याचं ॲडवर्स किंवा स्मेल असू दे, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आणि डेन्सिटी, हे सगळं पॉईंट्स आपल्याला मेजरमेंट करता येते. ओके, they are known as the physical properties. Okay, then second is the chemical properties. आता chemical property measurement करता येते का किंवा त्याचं प्रॉपर्टी काय काय ते सुद्धा आपण पाहूया. बघा, these properties, chemical properties are the properties where the substance undergoes the chemical changes. हा chemical properties एक प्रॉपर्टी आहे. हे कधी आपल्याला मेजरमेंट किंवा ऑब्झर्वेशन करता येते तर ज्यावेळी एखाद्या मॉलिक्यूल किंवा एखाद्या मॅटर केमिकल चेंजेसमध्ये इन्व्हॉल्व होत असतात त्यावेळी आपण केमिकल प्रॉपर्टी त्याचं मेजरमेंट करू शकतो. which can exist in केमिकल कंपोजिशन. देअर बाय समजा एखादं मॅटर केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व झालं तर त्याच्यामध्ये काय होते, तिथं केमिकल कंपोजिशनमध्ये काही चेंजेस तिथं होत असते. ओके, त्यामुळं हे प्रॉपर्टी केमिकल रिॲक्शनमध्ये ज्यावेळेस जातात कुठल्या एका मॉलिक्यूल, समजा फॉर एक्झाम्पल कोल आहे. ओके, कोल बर्न इन एअर टू प्रोड्यूस द कार्बन डायऑक्साईड. ज्यावेळी आपण कोलला बर्न करतो, कोल म्हणजे कोळसा, जे कोळसा असतो त्यावेळी ज्यावेळी आपण कोळसाला बर्न करतो इन प्रेझन्स ऑफ एअर दे कॅन प्रोड्यूस द कार्बन डायऑक्साईड. मीन्स हे काय झालं, कोळसा दे कॅन अंडरगोज द केमिकल रिॲक्शन, म्हणजे ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होऊन ते काय तयार होते, कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल तिथं तयार होत असतात. ओके, देन सेकंड आहे मॅग्नेशियम वायर बर्न इन एअर इन द प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन टू फॉर्म द मॅग्नेस डायऑक्साईड. हे डायग्राम बघितलं, ह्या डायग्राममध्ये दाखवलं तुम्हाला. एक आहे पक्कड आहे. ओके, एक पेअर ऑफ टंग समजून घ्या. ओके, या पेअर ऑफ टंगमध्ये काय धरलं आपण, मॅग्नेशियम वायर धरलेलं आहे, त्याला आपण जाळत आहोत तिथं. ओके, मॅग्नेशियम वायर burn in air in the presence of oxygen to form the magnesium dioxide. ह्याच्यामध्ये काय तयार होते आपल्याला, मॅग्नेशियम डायऑक्साईड ह्याच्यामुळं तयार होते, मॅग्नेशियम डायऑक्साईड. हे कधी मिळते आपल्याला, ज्यावेळी आपण मॅग्नेशियमवर बर्न करतो इन प्रेझन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये, म्हणजे ते नेमकं काय झालं तर एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये ते इन्व्हॉल्व झालं, म्हणजे आपण बर्न केलं म्हणजे नेमकं काय करतो, ऑक्सिजन on react with magnesium on react with oxygen to form the magnesium dioxide. Okay,
देन हे झालं आपलं केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे कुठल्याही एखाद्या मॅटर असेल तर त्या मॅटरला दोन प्रॉपर्टी असतात, एक फिजिकल प्रॉपर्टी आणि दुसरं एक केमिकल प्रॉपर्टी. आता हे झालं प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर. आता मेजरमेंट करता येणाऱ्या प्रॉपर्टी कुठल्या आहे, एखाद्या मॅटर असेल तर किंवा त्या मॅटरला आपण कुठल्या प्रॉपर्टी आपण मेजर करू शकतो, नेमकं त्या प्रॉपर्टीबद्दल पुढं तुम्हाला स्टडी. ओके, बघा आता काय दिलं त्याने, मेजरमेंटेबल प्रॉपर्टी कुठल्या आहेत ते आपण स्टडी करू. ओके, बघा, मेनी प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर सच ॲज द मास. कुठल्याही एक मॅटर असेल तर त्या मॅटरला आपण मास आपल्याला माहिती, मास म्हणजे त्याचं वजन किंवा त्याला आपण वेट असं सुद्धा म्हणतो. ओके, देन लेंथ असते, एखादा एरिया असते, प्रेशर, व्हॉल्यूम, टाईम, हे सगळे असतात. ओके, आता पुढे बघा, दे आर क्वांटिटेटिव्ह इन द नेचर. हे सगळं कसं आहे तर नेचरमध्ये दे आर प्रेझेंट इन द क्वांटिटेटिव्ह नेचर. एनी क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट इज एक्सप्रेस्ड बाय अ नंबर which is followed by units which is measured. प्रत्येक समजा आता मास आहे. ओके, आता एक चॉकपीस आहे, समजा ह्या चॉकपीसचा मास किती आहे किंवा त्याचं वजन किती आहे ते आपल्याला मेजरमेंट करता येते. ओके, समजा चॉकपीस आहे. ओके, त्या चॉकपीससाठी आपण काय काय मेजरमेंट करू शकतो, त्याचं आपण मास मेजरमेंट करू शकतो. ओके, त्याचं लेंथ किती आहे ते सुद्धा आपण मेजरमेंट करू शकतो. ओके, लेंथ आपण त्याचं मेजरमेंट करू शकतो. त्याच्यानंतर काय डेन्सिटी आपण मेजरमेंट करू शकतो, त्याला किती डेन्सिटी असेल ते सुद्धा आपल्याला मेजरमेंट करता येते. ओके, आता समजा कुठल्याही एका लिक्विड कंपाऊंड असेल तर, ओके, लिक्विड असेल तर त्या लिक्विडला आपण व्हॉल्यूम मेजरमेंट करतो. ओके, व्हॉल्यूम मेजरमेंट करतो, त्याच्यानंतर प्रेशर मेजरमेंट करतो त्या लिक्विडचं. ओके, देन अजून काय दिलं त्याने, टाईम एक दिलेत. ओके, कुठल्याही एखाद्या सबस्टन्स असेल त्या किती टाईम ते केमिकल रिॲक्शन चेंजेस होऊ शकतं, त्याचं टाईम आपण मेजरमेंट करू शकतो. हे जे आहे सगळे मास असू दे किंवा लेंथ, एरिया, प्रेशर, व्हॉल्यूम, टाईम, इटीज जे आहेत ते सगळं कशा आहेत, क्वांटिटेटिव्ह इन द नेचर. ओके, एनी क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट इज एक्सप्रेस्ड बाय द नंबर. हे सगळे एक्सप्रेशन करण्यासाठी आपल्याला एक नंबरचा यूज करावा लागतो. त्या नंबर कोणाला फॉलो करतो, फॉलोड बाय द युनिट्स इन व्हिच इट इज मेजर्ड. ओके, फॉर एक्झाम्पल लेंथ आहे. ओके, आता लेंथ बद्दल त्यांनी सांगितलं परत, लेंथ दॅट लेंथ ऑफ द क्लासरूम कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज 10 मीटर. समजा हे क्लासरूम आहे. ओके, आपलं क्लासरूम आहे, त्या क्लासरूमचं लेंथ असते काय, किती तर लेंथ असते. ओके, त्यात समजा आता 10 मीटर आहे लेंथ क्लासरूमचं. ओके, अंदाज एवढं धरा. ओके, हिअर 10 इज द नंबर. ह्याच्यामध्ये आपण जे 10 यूज करतो त्याला आपण काय म्हणतो, एखाद्या नंबर असं म्हणतो. ओके, 10 इट इज अ नंबर अँड एम डिनोट्स द मीटर. इथं आपण स्मॉल एम यूज केला. ह्या स्मॉल एमला काय म्हणतो आपण, विच डिनोट्स द मीटर. द युनिट व्हिच इज द लेंथ इज मेजर्ड. ह्या मीटर का वापरलं तर लेंथ मेजरमेंट करण्यासाठी आपण मीटर किंवा सेंटीमीटर किंवा किलोमीटर, माइल्स असं आपण यूज करतो. पण नेमकं कुठलं यूज करायचं ते पुढं मी सांगणार आहे, ते तुम्ही पुढं बघा. ओके, आता इथं एम त्यांनी 10 मीटर म्हणून आता यूज केलं. ओके, 10 मीटर आहे. हा 10 मध्ये हा 10 काय एक नंबर झाला आणि एम काय डिनोट्स करते आपल्याला, युनिट्स दॅट कॅन मेजर द लेंथ. ओके, देन पुढे बघा, द स्टँडर्ड्स आर चूजन ऑर्बिटरली विथ सम युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड क्रायटेरिया. प्रत्येकाला आपण मीटरमध्ये मेजरमेंट करायचं का किंवा सेंटीमीटरमध्ये मेजरमेंट करायचं किंवा अजून काय परत किलोमीटरमध्ये मेजरमेंट करायचं का किंवा माईलमध्ये मेजरमेंट करायचं, हे सगळ्या स्टँडर्ड आपण कशावर चूज करतो, म्हणजे सम युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड क्रायटेरियावरून आपल्याला ते कुठल्या यूज करायचं ते अजून पुढे दिले आहेत. ओके, द ऑर्बिटरली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड्स आर कॉल्ड ॲज द युनिट्स. जे काही आपण त्यांनी ऑर्बिटरली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड जे काही स्टँडर्ड्स आहेत त्याला आपण युनिट्स असं म्हणतो. ओके, आता युनिट्स म्हणजे काय, हे मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर, माइल्स, हे सगळं युनिट्स. हे कधी वापरायचं, केव्हा वापरायचं, कुठल्या युनिट्समध्ये येतं ते सगळं अजून पुढे येतो. ओके, देर आर सेव्हरल सिस्टम्स इन व्हिच द युनिट्स आर एक्सप्रेस्ड सच ॲज. काही सिस्टम्स आहे युनिट्स मेजरमेंट करण्यासाठी किंवा युनिट्स एक्सप्रेशन करण्यासाठी. तर पहिला कुठला तुमचं CGS. CGS म्हणजे काय, C म्हणजे सेंटीमीटर. ओके, G म्हणजे ग्रॅम फॉर द मास. ओके, सेंटीमीटर कोणासाठी यूज करतो म्हणजे आपण लेंथसाठी यूज करतो. ग्रॅम कोणासाठी यूज करतो तर मास मेजरमेंट करण्यासाठी आपण काय यूज करतो, इथं ग्रॅम यूज करतो. ओके, देन सेकंड फॉर द टाईम. आता सेकंड म्हणजे टाईमचं मेजरमेंट करण्यासाठी आपण सेकंड हा वर्ड यूज करतो. ओके, हे झालं फर्स्ट. आता सेकंड बघा, FPS दिलं त्यांनी. FPS म्हणजे काय, F म्हणजे काय,
फूट, पाऊंड अँड सेकंड. फूट हा कोणाचा आहे, म्हणजे जे लेंथ असतात आपण फूटमध्ये मेजरमेंट करतो ना. तर भिंत वगैरे असेल तर ते आपण कशात मेजरमेंट करतो, तर फूट, किती फुटाचं भिंत आहे किंवा किती फूट ते खोल असतात किंवा किती फूट ते लांब असतात ते आपण फूटमध्ये मेजरमेंट करतो. ओके. आता पी म्हणजे काय, तर पाऊंड. पाऊंड हा कशाचा आहे, हा मास, ग्रॅम फॉर द मास मास मेजरमेंट करण्यासाठी आपण पाऊंडचं सिम्बॉल आपण यूज करतो. ओके. आणि पुढं काय दिलं त्याने, सेकंड म्हणजे टाईम किती वेळ झालं, किती सेकंडमध्ये ते कंप्लीट झालं, रिॲक्शन वगैरे असू ते किंवा इतर काय असेल ते सगळं आपण सेकंडमध्ये मेजरमेंट करतो. ओके. आता पुढं काय दिलं बघा, त्यांनी MKS दिलेत. ओके. MKS म्हणजे मीटर, या मीन्स मीटर. ओके. देन के मीन्स किलोग्राम, म्हणजे वजन आपण किलोग्राममध्ये मेजरमेंट करतो आणि टाईम हा सेकंड, एस मीन्स सेकंड. आता बघा सगळ्यात त्यांनी काय CGSमध्ये काय दिलं, त्यांनी सेंटीमीटर यूज केलं. ओके. सेंटीमीटर यूज केलं. त्याच्यानंतर पुढचं कुठलं FPS काय यूज केलं त्यांनी, FPS म्हणजे फूटमध्ये मेजरमेंट करतो. त्याच्यानंतर MKS मीटरमध्ये यूज करतो. ओके. हा झाला लेंथसाठी. आणि पुढं माससाठी काय दिलं त्यांनी, ग्रॅमचा वापर केला. ओके. माससाठी ग्रॅम यूज केले कुठलं CGSमध्ये. परत FPS त्यांनी पाऊंड यूज केले. ओके. पाऊंड, POUND, पाऊंड यूज केले. ओके. त्याच्यानंतर MKS काय यूज केले त्यांनी, किलोग्रॅम. बघा काय डिफरंट आहे सगळ्यामध्ये. ओके. CGSमध्ये परत टाईमसाठी काय यूज केलं त्यांनी, सेकंड यूज केले. ओके. देन परत FPS सेकंड यूज केले. परत MKS पण सेकंड. हे सगळं कोणासाठी आहे, तर हा सगळं कोणासाठी, तर CGSसाठी आहे. ओके. CGSसाठी हे CGS. ओके. देन हे काय झालं, हे FPS आणि हा कुठला आपलं MKS. ह्या प्रत्येक तिन्ही युनिटमध्ये वेगळ्या युनिट त्यांनी यूज केले. सेंटीमीटर यूज केले CGSमध्ये, FPS फूटमध्ये आपण मेजरमेंट करतो कुठल्याही का लेंथ असेल तर, आणि MKS आपण कुठल्याही लेंथ असेल तर मीटरमध्ये मेजरमेंट करतो. ओके. आता त्याचप्रमाणे परत वजनला आपण ग्रॅममध्ये मेजरमेंट करतो आणि FPS पाऊंडमध्ये मेजरमेंट करतो. त्याच्यानंतर MKS आपण KGमध्ये मेजरमेंट करतो. त्याच्यानंतर बघा CGSमध्ये आपण जर टाईम असेल तर टाईम मेजर करण्यासाठी प्रत्येक युनिट, प्रत्येक सेव्हरल सिस्टममध्ये सेकंडचा आपण इथं यूज करत असतो. ओके. हे झालं मेजरमेंट ऑफ द प्रॉपर्टी. आता नेमकं कुठल्या प्रॉपर्टी कसं आपण मेजरमेंट करायचं, कुठल्या युनिटला आपण यूज करायचं, ते सगळे इथं तुम्हाला दिलेले आहेत. ओके. पुढं बघा SI युनिट्स. ओके. हा SI म्हणजे काय नेमकं, SI मीन्स इट्स सिम्बॉल इज द इंटरनॅशनल सिस्टम. जे काय इंटरनॅशनल लेवल आपण यूज करतो युनिट्स, कुठल्याही एखाद्या लेंथ असू दे, मास असू दे किंवा टाईम असू दे, त्या प्रत्येक ऑल वर्ल्ड, होल युनिवर्स म्हणून तुम्ही होल वर्ल्डमध्ये, हा जगामध्ये प्रत्येक देशात गेलं की तुम्हाला एकच युनिट मिळावा, त्यासाठी त्यांनी इंटरनॅशनल सिस्टम म्हणजे SI युनिट्स हा त्यांनी प्रचलितमध्ये आणला आहे. ते कोणी आणलं, केव्हा आणलं, ते सगळं डिटेल्समध्ये दिलं तर मला ते आपण थोडक्यात पाहूया. इन द 1960 द जनरल कॉन्फरन्स ऑफ द वेट्स अँड मेजर्स प्रपोज द रिवाइज्ड मॅट्रिक सिस्टम. हे 1960 काय केलं त्यांनी, कॉन्फरन्स ठेवलं. त्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी वेट आणि मेजरमेंट कसं करायचं, कुठल्या थेअरीनुसार आपण हे सगळं ॲक्सेप्ट करायचं, त्यांनी तिथं सांगितलं. त्यालाच आपण काय म्हणतो, इंटरनॅशनल सिस्टम ऑफ द युनिट, दॅट इज द SI युनिट्स. ओके. द मॅट्रिक सिस्टम विच इज ओरिजिनेटेड इन द फ्रान्स. हा सिस्टम कुठं ओरिजिनेट झालं, तर फ्रान्समध्ये. कधी, इन द 18th century वॉज मोर कॉन्व्हिनियंट ॲज इट वॉज बेस्ड ऑन द डेसिमल सिस्टम. हा जे मॅट्रिक सिस्टम आहे हा कशावर आधारित आहे, म्हणजे डेसिमल सिस्टमवर आधारित आहे. ओके. लेटर बेस्ड ऑन द कॉमन स्टँडर्ड सिस्टम. लेटर ते कशावर डिपेंड झालं, तर कॉमन स्टँडर्ड सिस्टम, दॅट इज द इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स SI युनिट्स वॉज एस्टॅब्लिश्ड. त्याच्यानंतर मॅट्रिक सिस्टम झाल्यावर ते डेसिमल पॉईंटवर आधारित होतं. ते झाल्यानंतर त्याने कशामध्ये ते मॉडिफिकेशन झालं, लेटर ऑन इन द SI युनिट ऑर द SI सिस्टम. द SI सिस्टम विच हॅज द 7 बेसिक युनिट्स. टोटल हा SI युनिटमध्ये म्हणजे जे इंटरनॅशनल सिस्टम आहे त्याच्यात मेन कुठलं आहे, तर 7 बेसिक युनिट्समध्ये त्यांचं एक टेबल तिथं तयार करण्यात आला. टेबलमध्ये कुठल्या येतात ते साईडला दिले आहेत. तुम्हाला टेबल 1.1 आहे, त्या टेबलला 1.1 आहे. दीज आर फंडामेंटल सायंटिफिक क्वांटिटीज. हे सगळं कसं असतात, म्हणजे फंडामेंटली सायंटिफिक क्वांटिटीज आहे. अदर युनिट्स लाईक स्पीड असू दे, अजून व्हॉल्यूम असू दे, डेन्सिटी असू दे, ETC, दे कॅन बी डिराइव्ड फ्रॉम दीज क्वांटिटीज. जे बाकीचं सिस्टम युनिट्स आहे ते सगळं आपण कशावर ते तयार केले आहेत, तर दीज आर डिराइव्ड म्हणजे
डिराइव्ड म्हणजे हा जे 7 फंडामेंटल युनिट्स आहे हे यूज करून हे सगळं बाकीचे तयार केलेलं युनिट्स आहे. व्हॉल्यूम असू दे किंवा डेन्सिटी असू दे किंवा स्पीड असू दे, हे जे काय ते सगळं हे 7 बेसिक फंडामेंटल युनिटवरून तयार केलेलं क्वांटिटीज आहे. ओके, जे 7 आता मी सांगितलं तुम्हाला 7 फंडामेंटल क्वांटिटीज. ओके, हे जे 7 फंडामेंटल क्वांटिटीज किंवा फिजिकल क्वांटिटीज आहे बेसिक, ते कुठले आहे तर फर्स्ट वन इज द लेंथ. ओके, देन सेकंड वन इज द मास, देन थर्ड वन इज द टाईम. आता हे तिन्ही आदलडी तुम्ही इथं सगळं बघितलं एस आय युनिट्समध्ये. ओके, आता चौथा कुठला आहे इलेक्ट्रिक करंटसुद्धा हा 7 फंडामेंटल एस आय युनिटमध्ये येते. ओके, देन फिफ्थ वन इज द थर्मोडायनॅमिक टेम्परेचर, then sixth one is the amount of the substance, then last seventh one is the luminous intensity. असं हे टोटल 7 SI युनिट्स आहेत. ह्या 7 SI युनिट्स ह्या 7 SI युनिट्सवरून आपण भरपूर अजून डिराइव्ड जे क्वांटिटीज आहेत ते सुद्धा आपल्याला तयार करता येते. ओके, आता पूर्ण आपण टेबल बघूया. टेबल 1.1 SI फंडामेंटल युनिट्स जे आहेत. ओके, त्याच्यावर पूर्ण माहिती त्याने इथं तुम्हाला दिलेले आहेत. तर पहिला बघा लेंथ आहे. लेंथ विच इज सिम्बॉल फॉर लेंथसाठी आपण कुठला सिम्बॉल यूज करतो तर स्मॉल लेटर एल यूज करायचं. ओके, देन नेम ऑफ द एसेंट. आता लेंथ मेजरमेंट करायचं म्हणलं तर ते आपण SI युनिट आपल्याला यूज करावं लागतं. SI म्हणजे इंटरनॅशनल सिस्टम. ऑल वर्ल्ड तुम्ही कुठे गेलं तर लेंथला आपण मीटरमध्येच मेजरमेंट करतो. सेंटीमीटर किलोमीटर माईलमध्ये मेजरमेंट करता येत नाही. येते पण SI युनिटचा काय त्याचं मीटर आहे. ओके, देन त्याचं मेजर्ड इन द सिम्बॉल SI युनिट इज द स्मॉल लेटर M. ओके, देन सेकंड मास. ओके, देन सिम्बॉल फॉर मास इज द स्मॉल लेटर M. द सिम्बॉल M इज नोन एज द मास. देन द नेम ऑफ SI युनिट. हा मास आपण कशात मेजरमेंट करतो म्हणजे किलोग्रॅममध्ये मेजरमेंट करायचं. उगाच ते ग्रॅम असू दे किंवा टन असं मेजरमेंट करायचं नाही, तर आपल्याला किलोग्रॅममध्ये मेजरमेंट करायचं आहे. त्याचा SI युनिटचं काय आहे सिम्बॉल kg. ओके, देन थर्ड वन इज द टाईम. देन टाईम दे आर मेजर्ड इन द सेकंड. कुठलाही टाईम असू दे, किती टाईम एखादं केमिकल रिॲक्शन होण्यासाठी किती टाईम लागू दे, त्या टाईम लागत असेल तर ते सेकंडमध्ये कन्वर्ट करून ठेवायचं. तुम्ही कुठे 1 तास 2 तास 12 तास 3 दिवस असं ठेवायचं नाही, तर ते सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं. कन्वर्ट करता येते आपल्याला. 60 सेकंड इज इक्वल टू 1 मिनिट. देन 120 सेकंड मीन्स हाऊ मच मिनिट, ते आपण इझिली कॅल्क्युलेशन करून काय असेल ते ठेवत जायचं. ओके, देन इलेक्ट्रिक करंट असेल तर ते आपण एम्पियरमध्ये मेजरमेंट करायचं. व्होल्टेज किंवा इतर कुठल्या युनिटमध्ये आपल्याला मेजरमेंट करता येणार नाही. येते पण SI युनिटसाठी आपण एम्पियरच यूज करायचं आणि त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल A यूज करायचं. ओके, देन टेम्परेचर. थर्मोडायनॅमिक टेम्परेचर दिले. टेम्परेचर कशात मेजरमेंट करतो म्हणजे केल्विन. हा टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी आपण अजून सेल्सिअस पण यूज करतो, देन फॅरेंट यूज करतो, त्याच्यानंतर केल्विन यूज करतो. ह्या सगळ्या युनिट्सपैकी केल्विन हा स्टँडर्ड SI युनिट आहे, तेच आपण इथं यूज करायचं. ओके, हे आपण सारखं लागणार आहे. केल्विन हा लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, हे सारखं आपल्याला लागत असते. ओके, त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ द सबस्टन्स असेल तर त्याला आपण कशात मेजरमेंट करतो म्हणजे मोल्स. किती मोल्स आहे, समजा काही केमिकल रिॲक्शन असेल तर ते आपण किती मोल रिॲक्टंट घेतलं आहे त्या मोलचा आपण सिम्बॉल काय यूज करतो MOL. 1 मोल घेतला आहे किंवा 2 मोल घेतलं असं त्या पद्धतीनं आपल्याला मेजरमेंट करता येते. कशात म्हणजे मोल हा SI युनिट आपण इथं वापरायचं. ओके, देन लास्ट ऑन 7 नंबर इज द ल्युमिनस इंटेन्सिटी. इंटेन्सिटी जर असेल तर त्याला आपण कॅन्डेला ह्या फॉर्मॅटमध्ये आपण यूज करावं लागतो आपल्याला. कॅन्डेला अँड इट्स सिम्बॉल इज द CD. ओके, तर समजून घेतलं सगळेजण. फंडामेंटल युनिट्स किती आहे टोटल आता 7 फंडामेंटल युनिट्स आहे. ओके, पहिला कुठलं आहे आपलं लेंथ आहे. ओके, देन सेकंड वन इज द मास, देन थर्ड वन इज द टाईम, फोर्थ वन इलेक्ट्रिक करंट, then fifth one thermodynamic temperature, sixth one amount of substance, then seventh one luminous intensity. ओके, आता लेंथ कशात मेजरमेंट करतो आपण मीटरमध्ये मेजरमेंट करतो. ओके, मास कशात मेजरमेंट करतो म्हणजे आपण kgमध्ये मेजरमेंट करतो. टाइम which is measured in the second. ओके, then fourth one electric current which is measured in the ampere, then fifth one thermodynamic temperature which is measured in the Kelvin, then amount of substance which is measured in the mole, the luminous intensity which is measured in the candela. ओके, ह्या पद्धतीने हा 7 फंडामेंटल यूज करून आपल्याला कुठल्याही मॅटरचं सगळ्या प्रॉपर्टी आपल्याला मेजरमेंट करता येते. कारण हा मॅटर कसं असतात म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये असतात, लिक्विड स्टेटमध्ये असतात आणि गॅसेस स्टेटमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात.
त्यामुळं कुठल्याही मॅटर असेल तर कसल्या पद्धतीचं मॅटर असेल तर आपण हे सगळं 7 फंडामेंटल युनिट्स वापर करून त्याचं प्रॉपर्टी आपल्याला मेजरमेंट करता येते. ओके, तर आतापर्यंत काय बघितलं आपण, सम फंडामेंटल SI युनिट्स ते बघितलं. त्याच्यानंतर पुढे आपण काय बघणार आहोत, मास अँड द वेट. तर आपण मास अँड वेट कसं मेजरमेंट करतो, त्याच्यानंतर लेंथ आपण कसं मेजरमेंट करतो ते सुद्धा आपण पाहणार आहोत अजून. त्याच्यानंतर त्याचं व्हॉल्यूम कसं मेजरमेंट करता येईल, त्याच्यानंतर डेन्सिटी कसं मेजरमेंट करता येईल, त्याच्यानंतर टेम्परेचर आपण कुठल्या युनिट्स यूज करतो, कसं त्याचं टेम्परेचर मेजरमेंट करायचं, ते सगळं इन डिटेलमध्ये त्या पुढच्या क्लासमध्ये आपण पाहून घेणार आहोत. ओके, पुढच्या क्लास बघा, त्या क्लासमध्ये मी परत तुम्हाला डिटेल्समध्ये सगळं सांगतो. ओके.